नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजपासून आपण 2 फेब्रुवारीची जी कंबाईंड प्रिलिम्स आहे आपली, तर त्याच्या अनुषंगाने आतापर्यंत झालेले प्रिलिमचे सगळे पेपर घेणार आहोत। तर त्यातला आज हा पहिला पेपर आहे, तो म्हणजे कंबाईंड ग्रुप बीएनसी 2023 चा। यावेळी एकत्र झालेली प्रिलिम्स, सो हा एकत्रच पेपर आहे। आता पुन्हा वेगवेगळे होते तर परत वेगळे पेपर असतील। गट ब आणि गट क दोन्हीची एकच पूर्वपरीक्षा झालेली, तर त्याच्यातल्या प्रश्नांना आपण सुरुवात करणार आहे। ही माझी 2 टॉपिक वाईज पीवायक्यू पुस्तकं आहेत। हे गणिताचं पुस्तक आहे, हे बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे। तर याच्यामध्ये 2009 ते 2023 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमधील सगळ्या प्रश्नांचा आपण समावेश केलाय आणि त्याला व्यवस्थित टॉपिक वाईज सॉर्ट केलेला आहे। आणि नंतर त्याचे पहिल्यांदा सगळे प्रश्न, त्याची आन्सर की आणि त्याचे डिटेल स्पष्टीकरण, प्रत्येक टॉपिकच्या पुढे एक क्यूआर कोड दिलेला आहे, आपण तो तुम्ही सॉल्व्ह केला की मी तुम्हाला माझ्या मेथडने कसं सोडवायचं हे कळेल। एक थोडाफार अर्धा पाऊण तासाचं लेक्चर आहे ते, त्याच्यात मी कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला पुस्तकाचा अभ्यास करताना ते सोपं जावं। सगळे प्रश्नपत्रिका विथ सगळे प्रश्न, कुठलाच प्रश्न गाळा नाही, असं सगळं एका ठिकाणी असलेले हे एकमेव पुस्तक आहे। नक्की एकदा तुम्ही याची सॅम्पल पीडीएफ तरी बघा। डिस्क्रिप्शन मध्ये याची परचेस लिंक पण देतोय आणि तुमच्या जवळच्या पुस्तकाच्या दुकानात जाऊन सुद्धा तुम्ही हातात घेऊन बघू शकता। चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू आपण। 2023 चा पेपर बघतो आपण, कंबाईंड गट ब आणि गट क प्रिलिमचा। वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ क्ष सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल। आपल्याला काय सांगितले, वर्तुळाचे क्षेत्रफळ। वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते, पाय आर वर्ग। किती सांगितले त्यांनी, क्ष। पाय आर वर्ग क्ष चौरस मीटर आहे आणि त्याच वर्तुळाचा परिघ सुद्धा क्ष सेंटीमीटर आहे। परिघ काय असतो वर्तुळाचा, 2 पाय आर। परिघ म्हणजे सर्कम्फरन्स, तो काय असतो 2 पाय आर, तो सुद्धा काय क्ष आहे। तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल। थोडक्यात आपल्याला काय करायचं, हे दोन इक्वेट करायचे आणि त्रिज्येचं उत्तर द्यायचं। मग हे दोन्हीला इक्वेट केलं तर काय होईल रे, पाय आर वर्ग बरोबर 2 पाय आर, म्हणजे हे पाय कॅन्सल, या 2 आर ला हा 1 आर कॅन्सल, म्हणजे आर बरोबर काय राहतं तुमच्याकडे 2। तर त्या वर्तुळाची त्रिज्या काय होईल, 2 सेंटीमीटर। थोडक्यात करायचं काय होतं तुम्हाला याच्यात, 2 चा वर्ग पण किती येतोय 4 आणि 2 गुणिले 2 पण किती येतंय 4। एवढं सिंपल सांगायचं होतं। पाय आणि पाय तर काय कॉन्स्टंटच आहेत, तर काय आन्सर आलं याचं 2 सेंटीमीटर। ठीक आहे, चलो पुढे। एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती। मला सांगा 2340 ला त्यानं विकले, त्यामुळे त्याला 60 रुपये तोटा झाला। याचा अर्थ त्याने विकायला कितीला पाहिजे होतं, अजून 60 रुपयाला विकायला पाहिजे होतं, बरोबर। मग टोटल किती झालं असतं, 2340 अधिक 60 म्हणजे काय झालं असतं रे, 2400, 2400 रुपये झालं असतं। आता 2400 रुपयात किती शर्ट आहेत रे, 15। मग सांगा 2400 रुपयात 15 शर्ट आहेत, तर एका शर्टची किंमत किती, 2400 भागिले 15। मग काय येणार, 15 एके 15 उरले 9, 15 सख्ख 90 आणि 15 शून्य 0। एका शर्टची किंमत किती आली, 160 रुपये। ऑप्शन नंबर 2। कळलं का सगळ्यांना व्यवस्थित एकदम, ठीक आहे। चलो आपण शिकवत नाहीये, युट्यूब वरचे लेक्चर आपण एक्सप्लेन करतोय फक्त। शिकवण्यासाठी माझ्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची, तर माझी फास्ट ट्रॅक बॅचची फी मी आता 199 रुपये केली शेवटच्या 15 दिवसांसाठी। तर फास्ट ट्रॅक बॅच मध्ये काय केलेलं आहे आपण, पुढे येईलच ते, त्याच्याविषयी तेव्हा बोलू आपण, ठीक आहे। हा एक प्रश्न आहे, फ्रॅक्शन, ठीक आहे। फ्रॅक्शन मध्ये काय, तुम्हाला कॉमन काढणे ही गोष्ट माहित पाहिजे। जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला थोडंफार जाणवते की खालच्याचं काहीतरी दुप्पट वगैरे काहीतरी आहे, बरोबर। मग तुम्ही वरचं तसंच लिहून घेतलं आपण, 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 गुणिले आणि त्यानंतर काय रे, अधिक अधिक काय 0.02 गुणिले 0.02 गुणिले 0.02। आता खाली काय येतं मला सांगा, त्या 0.2 ला पहिल्या वाल्या मी असं लिहू का रे, 2 गुणिले 0.1, याला पण लिहू का तसं 2 गुणिले 0.1 आणि याला पण लिहू का 2 गुणिले 0.1। मग बे दुनी 4 दुनी 8, हे 8 असंच लिहिलं मी आणि 8 गुणिले काय काय राहते माझ्याकडे 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1, बरोबर।
बेदोनी 4 दुनी 8 राहिलं काय 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1. याला पण मी तसंच करू शकतो. 2 गुणिले 0.02 गुणिले 2 गुणिले 0.02 गुणिले 2 गुणिले 0.02. याला पण मी असं लिहू का रे? बेदुनी 4 दुनी 8 8 आधीच लिहिलं आणि गुणाकारात काय येणार 0.02 गुणिले 0.02 गुणिले 0.02. फ्रॅक्शन एकदम लहानपणापासून शिकलो आपण. आता इथं पण 8 आहे, इथं पण 8 आहे. ते मी कॉमन काढू शकतो का? जर मी हे कॉमन काढलं 8 तर आतमध्ये काय उरतंय 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 आणि अधिक इकडे काय उरतंय 0.2 गुणिले 0.02 गुणिले 0.02 आणि वर सुद्धा तेच आहे की नाही रे 0.01 आणि इथं अधिक आणि परत 0.02 चा गुणाकार. मला सांगा हे वरचं खालचं कॅन्सल. याचं उत्तर काय आलं रे 1/8. याचं उत्तर काय आलं 1/8. मला ह्याला सॉल्व्ह करायचं आता काय असतं 8 0 0 1 उतरून घेतला शून्यावर 10 आले 8 1 8 2 उतरले परत 0 दिला 8 2 16 4 उरले आणि 8 पंचे 40. काय उत्तर आलं याचं 0.125. ऑप्शन नंबर 2. कळालं? कॉमन काढणे ही कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे होती आणि या खालच्या छेदाला असं लिहिता यायला पाहिजे हे तुम्हाला फक्त कळायचं होतं याच्यात. ठीक आहे चलो नेक्स्ट. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे 72. रिपीट झालेला प्रश्न आहे आणि 23 ला विचारलाय. ह्याच्या आधी पण एकदा येऊन गेला हा प्रश्न. व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते 4 6 7. दोन्ही पद्धत सांगतो एकदम मेथडने आणि शॉर्टकट सुद्धा. मला सांगा 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं 4 6 7 आणि त्यांच्या वयाची आजची बेरीज किती दिली आहे 72. मला सांगा आजची बेरीज 72 दिली, रेशो 7 वर्षापूर्वीचा दिलाय म्हणजे त्या बेरजेला पण 7 वर्षापूर्वी गेलं पाहिजे. तर फक्त 7 नका वजा करू 72 मधनं. तिघांचे 7-7 वर्ष कमी होणार ना. तर तिघांचे 7-7 कमी झाले तर 7 त्रिक 21 कमी होणार. मग 2 1 गेला 1 7 2 गेले 5. म्हणजे तिघांची 7 वर्षापूर्वीची बेरीज किती होती 51. मला सांगा तिघांची 7 वर्षापूर्वीचा रेशो काय होता 4 6 7. आपल्या भाषेत किती बेरीज आहे रे 6 4 10 7 17. पण आपल्या 17ला आपली भाषा म्हणजे काय रेशोची भाषा आहे. माझ्याकडून शिकलेला नाही माहित आता. आपली भाषा रेशोची भाषा. आपल्या भाषेत किती म्हणतायत 17 पण त्यांच्या भाषेत किती म्हणतायत 51. म्हणजे आपल्या 17ला ते काय म्हणतायत 51 तर आपल्या 1 ला किती म्हणतील 3. आपल्या 1 ला काय म्हटले ते 3. मग मला सांगा 1 ला 3 म्हटले तर 4 ला किती 4 त्रिकोण 12 6 ला किती 6 त्रिक 18 आणि 7 ला किती 7 त्रिक 21. पण हे सगळे वय कधीची झाली 7 वर्षापूर्वीची कारण तो रेशो कधीचा आहे 7 वर्षापूर्वीचा आहे. तुम्हाला विचारलंय काय तर त्यांचं आजचं वय. तर ह्या प्रत्येक वयात आपण आता काय करणार 7 ऍड करणार. 12 आणि 7 19 18 आणि 7 25 आणि 21 आणि 7 28. म्हणजे त्यांची आजची वय काय झाली रे 19 25 28. कुठे आहे 19 25 28. ऑप्शन नंबर 3. तर हे झालं प्रॉपर मेथडने. त्याच्यामध्ये पण आपण खूप सारे एक्स वगैरे काही घेतलंच नाहीये. हा पण एकदम कन्सेप्च्युअल अप्रोचच आहे. पण ह्याच्यापेक्षा पण भारी. ठीक आहे. त्यांचं 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर किती आहे 4 6 7. पहिल्या माणसाचं दुसऱ्या माणसाचं आणि तिसऱ्या माणसाचं. म्हणजे 7 वर्षापूर्वी त्यांचा रेशो पहिल्या माणसाचा रेशो 4च्या पटीत पाहिजे, दुसऱ्या माणसाचा रेशो 6च्या पटीत पाहिजे आणि तिसऱ्याचा 7चा. आपण पहिल्याच चेक करू. ठीक आहे. ऑप्शन वरून जायचं. आता कसं जाणार ऑप्शन वरून लक्ष द्या. हे बघा ह्याच्यातून 7 कमी केले. ही आजची वयात ना. हा रेशो कधीचा आहे 7 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे 7 वर्षापूर्वीचं वय काढू. 20चं 7 वर्षापूर्वी 20 वजा 7 13. मला सांगा 13 4च्या पटीत आहे का नाही. म्हणजे हा काय उत्तर येणार हे काय उत्तर येणार नाही. परत 22 वजा 7 करू. 22 वजा 7 केलं तुम्ही तर किती येते 15. 15 काय 4च्या पटीत आहे का रे नाही. पुढचं तर चेक बी करायला लागत नाही. पहिल्याच्या जाऊन येते त्यामुळे हा पण पर्याय येणार नाही. 19 वजा 7 करू किती येते 12. 12 4च्या पटीत आहे का आहे त्यामुळे हे उत्तर येऊ शकतं. नंतर 17 वजा 7 करू 10. 10 4च्या पटीत आहे का नाही. म्हणजे हेच उत्तर येणार. मी पहिल्यांदा येऊ शकतं का म्हटलं नुसतं 4च्या पटीत आहे म्हणून उत्तर नसतं तर ते एकुलते एकच राहिलं म्हणून उत्तर. जर 2-2 आले असते तर दुसऱ्यासोबत चेक केलं असतं. ते पण आलं असतं तिसऱ्यासोबत चेक केलं असतं. तिघांचं कधी येणार नाही तसं. कळलं का काय आन्सर 19 25 28. तुम्हाला मेथड पण सांगितली ते पण विदाउट एक्स
आणि नंतर शॉर्टकट पण सांगितला. जर 7 वर्षापूर्वीचा रेशो 4:6:7 असेल तर त्यांचं 7 वर्षापूर्वीचं वय 4च्या पटीत, 6च्या पटीत आणि 7च्या पटीत यायला पाहिजे. तर त्याच्यावरून काय आलं, ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट, एका माणसाने बँकेकडून 10.12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने रुपये 5,600 सरळ व्याज फेडले, तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? फॉर्म्युला टाकण्यापेक्षा साधी सोपी गोष्ट सांगतो. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 12%. किती वर्षांसाठीच आहे? 3 वर्षांसाठीच आहे. 12% वर्षाला असतो, 3 वर्षात किती झाला? 12×36%. सरळ व्याज आहे, म्हणजे त्याला काय घेतलं रे? 36% व्याज दिलं असणार आहे त्यानं. आणि त्यानं काय फेडलं रे? 5400 रुपये फेडलं, म्हणजे 36% व्याज फेडलं, म्हणजे किती फेडलं त्यानं? 5400. मग नंतर काय? कर्जाची रक्कम. कर्जाची रक्कम नेहमी काय असते? 100%. 100% म्हणजे किती? हे कसं करतो आपण? आपल्या 36ला ते काय म्हणतायत? 5400 म्हणतायत, तर आपल्या 100ला किती? 9 चोक 36, 9 सख्ख 54, परत 4 एक्क 4, 15 चोक 60, 150 गुणिले 100 म्हणजेच किती होतं रे? 15,000. 150 गुणिले 100 म्हणजे किती झालं? 15,000. एक नवीन अप्रोच तुम्हाला दाखवतोय जेणेकरून पेपर लवकर कव्हर होतो. प्रत्येक वेळी व्याज बरोबर मदक भागिले 100 करून तुम्ही एक्स्ट्राचा वेळ घालवताय. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत, तर मग पेपर कव्हर होणार आहे. कारण माझं नेहमीचं वाक्य, गणित बुद्धिमत्ता किती येतंय यावर डिपेंड नाहीये, तर किती फास्ट येतंय यावर डिपेंड आहे की तुम्हाला मार्क्स किती पडणार किंवा पेपर कव्हर होणार की नाही होणार. कळालं का सगळ्यांना व्यवस्थित पद्धतीनं? ठीक आहे, ओके. तर मगाशी याच्याविषयी बोलत होतो. फास्ट ट्रॅक बॅच आहे, याची रेग्युलर फी आपली 399 किंवा 499 होती, पण ती शेवटच्या 15 दिवसांसाठी मी 199 रुपयांमध्ये ठेवलेली आहे. आणि सोबत आतापर्यंत मुलं मागत होती पण मी काही दिलं नव्हतं कधी, हँड रिटन नोट्स एका विद्यार्थ्याच्या आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तुम्ही अभिषेक सीसॅट हे टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं तर त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स आहेत. त्याच्या ती पीडीएफच टाकलेली आहे मी सरळ अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये आपण काय केले, जवळजवळ 30 तासांचा कंटेंट आहे आणि एक्स्ट्रा पण थोडाफार आहे एक्स्ट्रा लेक्चरचा. तर त्या 30 तासांच्या कंटेंट मध्ये प्रत्येक गोष्टीला थोडा थोडा टच करायचा प्रयत्न केला. जे चॅप्टर मला इम्पॉर्टंट, एक 30च्या आसपास चॅप्टर आहे, तर त्याला टच करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक्झाम ओरिएंटेड आहे फक्त. आणि 30 तास म्हणजे प्रॉपर 30 तासच, जोक वगैरे काय आपल्या ह्याच्यात नाही येत तसे. तर ज्यांना शेवटच्या दिवसात रोज एक 2-3 तास बघून जर कव्हर करायचं असेल तर त्यांच्यासाठी ही बेस्ट बॅच आहे. पण तुमचं बेसिक चांगलं असलं पाहिजे. तुम्हाला बॉड मास, फ्रॅक्शन, घातांक, इक्वेशन हे थोडं इकडचं तिकडे गेल्यावर बरोबर चिन्हाच्या अधिकचं वजा होतं, भागाकाराचं गुणाकार होतं, या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे तरच ही बॅच लावा. शून्यापासून मला करायचं आहे, आता माझ्याकडे वेळ नाही आणि मला स्कोर वाढवायचा आहे, प्लीज तुम्ही बॅच लावू नका. त्यांच्यासाठी ही बॅच नाहीये, तुम्ही माझा मोठा कोर्स लावा. ठीक आहे, या बॅचचा तुम्हाला उपयोग नाही. ज्याचं बेसिक चांगलं आहे, जे आता 8-10 मार्कांवर अडकतायत पण त्यांना 16-17 प्लस जायचं आहे, त्यांनी ही बॅच लावा. ही बॅच आणि तुमचा एक दिवसभराचा तासभराचा एक्स्ट्रा अभ्यास गणित बुद्धिमत्तेचा तुम्हाला 17 प्लस जायला मदत करेल, हे आपली खात्री आहे. फक्त बॅच करून जावा, 16-17 कुठेच जाणार नाही. जरासा अभ्यास करा, 17 प्लस. ठीक आहे, तर एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करा आणि ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवू शकता. चलो नेक्स्ट. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. आपलं ठरलंय 5% कमी होते म्हणजे 95% काढायचं. मग यंत्राची किंमत किती आहे सुरुवातीची? 16,000 रुपये यंत्राची किंमत आहे, 5% कमी होते म्हणजे झाली किती रे? 95%. किती वर्ष चाललंय असं? 2 वर्ष चाललंय असं. दुसऱ्या वर्षी पण किती झाली? 95%. चला, तर त्याची किंमत किती? तर त्याची किंमत किती काय येणार? 2 शून्याला 2 शून्य गेले. परत अजून काय काय येतंय? 19 5 95, 20 5 100. चला 20 न पण होतंय परत, 20 1 20, 20 8 60 असे. डन. आता काय राहतंय? 19 8 19 8 52 असे. 152 गुणिले 95 गुणिले 95 इथपर्यंत येतं. मग चला आता हा गुणाकार करायचा आहे आपल्याला. काय काय करू शकतो गुणाकारात करायचं असेल तर? हे बघ, 2-3 गोष्टी तुला अंदाज पंचे सांगतो. एक तर 15 गुणिले 10. बरं ठीक आहे, चल गुणाकार करून घे, अंदाजे नंतर बघतो. 5 दुनी 10 हातचा आला 1, 5 5 25 आणि 1 26, 5 1 5 आणि 2 7 0. 9 दुनी 18 हातचा आला 1, 9 5 45 आणि 1 46,
9 एक्के 9 4 13 0 8 आणि 6 14 7 आणि 6 13 आणि हे 14 14 340. ठीक आहे, काय चुकलं का? 8 आणि 7 14 आणि इथं हातचं 1 14 440 आहे का ऑप्शन नंबर 3. समजलं? ठीक आहे. मी तुला अंदाजे काय सांगणार होतो, जर तू 152 ला 100 न गुणलं तर एक 15,000च्या आसपास उत्तर येईल, पण एक्स्ट्रा 5 न गुणलंय ना, सो ते तुला कमी करायला लागेल. सो 15च्या वरचं तर उत्तर येणार नाही. 15च्या वरचं उत्तर येणार नाही म्हणजे हे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 एलिमिनेट. पण मगाशी बघतानाच मला दिसलं की 15च्या आतमधले 2 उत्तर आहेत, सो आपण सरळ गुणाकार केलेला बरा. नको तिथं उगाच शॉर्टकट कडे वळायचं नाही. चला नेक्स्ट. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2. मगाच्या सारखाच प्रश्न आहे ते, हे आता जे केलं ना त्यासारखं. मी म्हणतो सुरुवातीचे भाडे आपण काय पकडू, 100, 20% वाढवले म्हणजे झालं किती रे, 120%. डन. नंतर सलग 2 महिन्यात 10% आणि 25% पण वाढलंय, म्हणजे 10% वाढलं म्हणजे झालं किती, 110%. 25% वाढलं म्हणजे झालं किती, 125%. आलो आपण सॉल्व करत राहू. सगळ्यात पहिल्यांदा 100 ला 100 गेले, परत 25 चोक 100, 25 5 1600. डन. शून्याला हे शून्य गेले, या शून्याला हे शून्य गेले, 4 एक्क 4, 4 त्रिकोण 12. डन. आता 5 त्रिक 15 आणि 15 गुणिले 11, 15 गुणिले 11. हे सिंपल असतं, 1 इथे लिहायचं, 5 इथे लिहायचं, मध्ये त्यांची बेरीज करायची, 11चा गुणाकार. ठीक आहे. तर 165 झालं. सुरुवातीला किती होतं रे, 100. आता किती झालंय, 165. म्हणजे भाडं कितीने वाढलं रे, 65% भाडं वाढलं. ऑप्शन नंबर 1. कळलं सगळ्यांना व्यवस्थित? कळालं का एकदम ओके मध्ये? ठीक आहे. नेक्स्ट सोडवायचंय. चला करा. -2 - 3 किती येणार, -5 इंटू 5 + 3 किती येणार, 8 डिवायडेड बाय -2 - 3 किती येणार, -5 अपॉन -6 - 4 -10 डिवायडेड बाय -7 - 5 किती येणार, -12. आता ह्या छोट्या गोष्टी. आता हे भागाकारात आहे, खाली आणू. हे जर मी खाली आणलं, -5 इथं कुठेतरी येईल ह्यांच्या भागाकारात, तर -5 - 5 कॅन्सल होणार. न्यूमरेटरला काय राहिलं रे, फक्त 8 राहिलं. आणि इकडं हे मायनस मायनस प्लस होणार भागाकारामध्ये, आणि फक्त राहणार काय, 10/12. 10/12. मग वर गेलो आपण, ह्या 12ला वर जातं, खालचं वर होतं ना, 8 गुणिले 12/10 म्हणजेच काय आलं, 12×96/10 म्हणजेच किती आलं, 9.6. काय आलं आन्सर याचं, 9.6. ऑप्शन नंबर 4. चिन्हांसहित व्यवस्थित नीट बघायचं. ओके, एकदम सिंपल पद्धत आहे. हे शिकवण्यासारखी गोष्ट नाहीये. शिक्षकाला एक अपेक्षा असते की बाबा पोरग ग्रॅज्युएट होऊन आलाय एमपीएससीचा अभ्यास करायला, तर त्याला हे बेसिक गोष्टी याव्या. पण होतं काय ऍक्च्युअल मध्ये, की तुमचं ग्रॅज्युएशन जर मॅथ रिलेटेड फील्ड मध्ये नसेल झालं तर हे सगळं विसरून जातो. आधी भागाकार करायचा असतो हे सुद्धा लक्षात येत नाही आपल्या. ठीक आहे, त्यामुळं जरासं ह्याच्यावर पकड असू दे. हे टॉपिक विद्यार्थ्यांना स्वतःच बनवायचे असतात, तयार करायचे असतात. शिक्षक मोठ्या मोठ्या टॉपिक साठी उपयोगाला पडतो तुम्हाला. नेक्स्ट. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. हे आपण किती सोप्या पद्धतीने केले रे. 19व्या डावात 98 धावा करतो, मी त्याची आधीच्या डावाची धावसंख्या पकडतो. 18 धावात त्याच्या सरासरी किती धावा आहेत, 19 डावात त्यानं किती रन केल्या, 98. म्हणजे हे आपण चौकोनात लिहितो आपल्या पद्धतीनं, बरोबर. आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. म्हणजे आधी ए होती, तर आता 19 डावानंतर किती झाली सरासरी, A+4. तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती, म्हणजे हे विचारले, A+4 तुला विचारले. हे कसं करतो आपण आता, 18चं काय झालं, 19 कितीने वाढलं, 1 न. एचं काय झालं, A+4 कितीने वाढलं, 4 ने. जमलं. आता 1 न याला गुणतो आणि या 18 ने याला गुणतो. हे सगळं शिकवलेलं आपण, तुम्ही सगळे शॉर्ट्स बघा आपले एज्युकल्चर चॅनल वरचे, त्याच्यात सुद्धा हे आहे. तर 98 बरोबर 1 गुणिले A+4, A+4 अधिक 18 गुणिले 4, 18 चोक 72. बरोबर. तुला A+4 चे उत्तर काढायचंय का, 19व्या डावानंतर किती आहे सरासरी, A+4. A+4 ला इथंच ठेवतो मी आणि 72 ला तिकडे घेऊन जातो, तर 72 वजा मध्ये जाणार.
किती आलं उत्तर? 8तून 2 गेले 6, 9तून 7 गेले 2, म्हणजे 19 डावानंतर त्याची सरासरी किती होती? 26. तुम्हाला 18ची विचारली असती तर काय काढलं असतं? 26 वजा 4 केलं असतं, 22 आली असती. कळालं का? हे सिंपल गोष्ट. मेथडने जायचं असेल तर खूप इक्वेशन तयार होतं, ते अवघड जातं. ह्याच्यात कुठलंही गणित विचारू दे, इन्क्लुजन एक्सक्लुजन टाईप जो असतो, शिक्षक ऍड झालाय, ठीक आहे, शिक्षक सोडून गेलाय, हे इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन यातले कुठलेही टाईप आले, तुम्हाला कधी विचारतात की नवीन आलेल्या शिक्षकाचं वय किती, तुम्हाला विचारतात सोडून गेलेल्या शिक्षकाचं वय किती, तुम्हाला सुरुवातीची सरासरी, नंतरची सरासरी, तुम्हाला सुरुवातीची संख्या, नंतरची संख्या, काय विचारायचं ते विचारू दे, फक्त एवढ्या एका फ्लोचार्ट, एवढ्या एका स्ट्रक्चर मधून तुम्हाला ते सोडवायला येणार. ठीक आहे, चलो पुढे. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? मला सांगा, वर्तुळाचं क्षेत्रफळ काय? पाय आर स्क्वेअर, पण आपल्याकडे 3 आहेत, म्हणून मी असं करू का? पाय r1 स्क्वेअर प्लस पाय r2 स्क्वेअर प्लस पाय r3 स्क्वेअर. 3 वर्तुळ आहेत, तिघांचे क्षेत्रफळ झाले हे, तिघांचे क्षेत्रफळ, आणि हे कोणा एवढं आहे? त्या मोठ्या क्षेत्रफळ एवढं आहे, पाय आर स्क्वेअर. मोठ्या वर्तुळ ह्या तिघांच्या क्षेत्रफळाचं बेरीज करून त्याचं क्षेत्रफळ मिळतंय. मग मला काय काय कळतंय? पाय दिसतंय मला, पाय सगळ्यातून कॉमन काढले मी. r1 किती आहे माझा? 3चा वर्ग अधिक r2 किती आहे माझा? 4चा वर्ग अधिक r3 किती आहे? 12चा वर्ग. इकडे पण काय येते तुला? पाय आर स्क्वेअर. काय मिळालं रे आतमध्ये? 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि 12चा वर्ग 144. आता 144 आणि 16 9 25 किती येते? 169. म्हणजे पाय इंटू 169, आणि इकडे लेफ्ट साइडला काय राहिलं आपलं? पाय आर स्क्वेअर. मला सांगा, हे पाय कॅन्सल, आर स्क्वेअर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या काढायची, आर स्क्वेअर बरोबर 169 आहे, तर वर्गमूळ घेतलं, आर स्क्वेअरचा वर्गमूळ आर, 169 कशाचा वर्ग आहे? 13चा. तर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती झाली आपली? 13. आणि तुला तेच विचारले त्यांनी, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती रे? 13. समजलं का? जसं त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे आपण करतोय. चलो नेक्स्ट. ही माझी सगळ्यात जास्त विद्यार्थी जे जॉईन करतात ती बॅच आहे. ह्याच्यामध्ये आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता, नाव दिलंय कन्सेप्ट प्लस पीवायक्यू. सगळ्या चॅप्टरच्या कन्सेप्ट एकदम डिटेल मध्ये, काय काय टाईप आहेत, कसं सोडवायचं त्याचे फॉर एक्झाम्पल, माझ्या पद्धतीचे एक्झाम्पल म्हणजे मी दिलेले, आणि त्याच्यानंतर पीवायक्यू. 3500 पेक्षा जास्त पीवायक्यू आपण वर्गातच म्हणजे बॅच मध्येच मिळणार आहेत. होमवर्क वगैरे तर ते नाही, फक्त बॅच मध्ये 3500 प्लस पीवायक्यू आपण घेतलेले आहेत. 2023 पर्यंतच्या सगळ्या पीवायक्यू प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश आहे. 24चा तर काही एकच पेपर झालाय 24 मध्ये समाज कल्याणचा, बाकी काही नाही. ठीक आहे, तर ह्या सगळ्या पीवायक्यूचा समावेश आहे. तर ज्यांना कुणाला गणित बुद्धिमत्ता लय भारी पद्धतीने शिकायचं असेल, सॉल्व विदाउट फॉर्म्युला, सूत्र नको, एक्स वाय नको, काय नको, फक्त कन्सेप्ट क्लिअर करून करायचं असेल, त्यांनी ही माझी बॅच बिंदास्त जॉईन करा. तुमच्या गणिताच्या मार्कांमध्ये नक्की फरक पडेल. एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करू शकता, आणि युट्यूबला जरा सबस्क्राईब करा. जे मी टाकतो ना ते परीक्षेपर्यंत बघत चला. खूप कंटेंट टाकलं या मागच्या महिन्यात मी. ठीक आहे, सगळा बघा, तुम्हाला परीक्षेला 100% मदत होईल. पेपर झाल्यानंतर मी एक एक शॉर्ट्स घेऊन, एक एक छोटा व्हिडिओ घेऊन, एक एक जे काय टाकतोय मी सगळे घेऊन येणार आहे. हे बघ, हे तिथे शिकवलेलं हे पडलंय, तू मिस करू नकोस त्याला. तू फक्त बघायचं काम कर तेवढं बस, एवढी इच्छा आहे. काय लाईक करू नको, शेअर करू नको, काय करू नको, तुझं तू गप ओपन कर, बघ. परीक्षेपुरतं सबस्क्राईब करून ठेव, परत अनसबस्क्राईब कर. पण जे जे टाकलंय मी या मागच्या एका महिन्यात लय भारी कंटेंट टाकलाय, तू बघ. तुला शॉर्टकट कळेल, तुला कन्सेप्ट कळेल, वेगवेगळ्या गोष्टी तुला समजून येतील तिथे. जे 17+ म्हणतो ना मी, तर त्या दृष्टीने टाकलेलं आहे मी सगळं. ठीक आहे, बेसिक गोष्टी सोपं शिकवून एका प्रकारची 10 गणित घेऊन 11वं गणित तुला सरापेक्षा फास्ट सुटतं. त्याचा परीक्षेत उपयोग होत नाही, फॉर्म्युलाचा उपयोग होत नाही. जरा फिरवलं की फॉर्म्युला घडतो तुमचा. कन्सेप्ट जोपर्यंत चांगली करत नाही तोपर्यंत काही नाही बघ. त्यामुळे ऍटलीस्ट युट्यूब बघ, आणि मेनची वेगळी बॅच पण येईल, पण ही पण जॉईन करू शकतो तू. ह्याच्यातच आपण टाकत असतो त्याचे लेक्चर. बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात? बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात सांगा मला. बुद्धिबळाचा पट काय? 8x8 चा असतो, बरोबर. 8x8 चा बुद्धिबळाचा पट असतो.
मग तुला काय माहित पाहिजे ते कसं करायचं. तर जेव्हा पण कधी असा चौरस असतो, एक सिंपल घेऊ आपण चौरस. ठीक आहे, हा चौरस आहे. किती आहेत ह्याच्यात एकूण चौरस बघायचे आपण. काय करायचं, नेहमी 1 आणि 2 टाकले चौरस. तर ह्याच्यात एकूण चौरस बघायचे असतील तर किती असतात रे, 1 2 3 4 आणि हा मोठा एक 5. मग हे काय येतं, कसं येतं, हे 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग, 1 आणि 4 5 आलं. 3/3 च कर, तसंच आहे ते. ठीक आहे, मग तसं 8 आहेत ना आपले, सरळ 8 ची बेरीज करायची. 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, 6 चा वर्ग, 7 चा वर्ग आणि 8 चा वर्ग. बुद्धिबळाच्या पटावर 8 लाईन आणि 8 उभे कॉलम असतात, रोज अँड कॉलम. सो 1 अधिक 4 अधिक 9 अधिक 16 अधिक 25 अधिक 36 अधिक 49 आणि अधिक 64. एवढ्या गोष्टी. मग सांगा मला काय असतं. ठीक आहे, बघा कसं करणार. 9 4 13, 13 6 19, 19 5 24, 24 6 30, 30 9 39, 39 4 40, 40 1 41, सॉरी 39 4 43, 43 1 44, 40 4, 6 4 10, 10 4 14, 14 3 17, 17 2 19, 19 1 20, काय झाले 20. तर एकूण चौरस किती रे, 204. कळालं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी तेव्हा काय केलेलं माहित आहे, चौरस काढायचे. मग ते चौरसचा चौरस म्हणजे स्क्वेअर असेल, सो स्क्वेअर असलेली एकच संख्या आहे 1296, म्हणून ह्याचं उत्तर 1296 लिहून आले. तर तसं काय नाहीये, तुम्ही छोटं घेऊन बघायचं, फॉर्म्युले वगैरे पाठ करू नका. असं छोट्यात काय होतंय बघायचं फक्त. बघ तू 3 मध्ये जरी केलंस, 3 मध्ये जरी केलंस तू, ठीक आहे, 1 2 3, 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4, 9 4 13 आणि 1, 13 ने किती 14. मोजूया आपण 14 कसे होतात. सगळ्यात पहिल्यांदा हे सिंपल वाले 9 झाले. त्याच्यानंतर हे बघ 2 3 4, हे 4 आणि नंतर हा मोठा 1, 9 4 13 ने 14. डन. किती आला आन्सर, 204. नेक्स्ट, दिलेल्या श्रेणीतील चुकीचं पद तुम्हाला शोधायचं आहे. चुकीचं पद काय असेल बघ. 15 21 24 30 32 39 51. बघितल्या कळतंय की हे सगळे 3च्या पाड्यातले, 3च्या पाड्यातले. 32 एक अशी संख्या आहे की जी फक्त 3च्या पाड्यात नाहीये. त्यामुळे गटातनं बसणारी आकृती कुठली आहे, गटातनं बसणारी संख्या कुठली आहे, 32. सगळ्याला 3 ने भाग जातोय. 3 5 15, 3 7 21, 3 8 24, 3 10 30, 3 13 39, 3 17 51. बरोबर. फक्त 32 लाच 3 ने भाग जात नाही, म्हणून गटातनं बसणारी संख्या काय येणार आहे, 32. नेक्स्ट, खाली 2 विधाने, सगळ्यांच्या आवडीचा प्रश्न, सिलॉजिझम, पण फसायचं नाही. बीएमसी क्लर्कचा व्हिडिओ बघा माझा, फ्री मध्ये व्हिडिओ आहे तुम्हाला युट्यूब वर, आणि सगळ्या सिलॉजिझमच्या कन्सेप्ट क्लिअर करून टाकले. तो फक्त 1 तासाचा माझा व्हिडिओ बघायचा, 50 सिलॉजिझम प्रश्न आहेत ते. ठीक आहे, पहिलं बघा. काय म्हणतोय सर, आणि हे सगळं अपडेट पाहिजे असतील नाही का जागी, प्लीज हे जॉईन करा, अभिषेक सीसेट. ओके, नाहीतर सरळ मला व्हॉट्सअपला मेसेज करा, सर माझा नंबर सेव्ह करा. तुम्हाला पण माझं स्टेटस दिसेल आणि सगळे अपडेट्स मिळत राहतील. ह्याच्यावर फक्त रोज मी काय टाकतोय ते फक्त तुम्ही बघायचं, बस. तुमचं काम झालं की परत अनसबस्क्राईब करून टाका, लेफ्ट करून टाका, काही फरक नाही. पण या शेवटच्या दिवसात टू द पॉइंट गोष्टी टाकणार आहे, तर त्या सगळ्या तुम्हाला अपडेट मिळत राहतील म्हणून सांगतो. सर्व शिक्षक कलाकार आहेत. सर्व शिक्षक काय आहेत रे, कलाकार आहेत. काही कलाकार आनंदी राहतात. हे काही कलाकार आहेत, त्याला मी काय केलं, आनंदी राहतात पकडलं. डन. आता अनुमानक आहेत. सर्व शिक्षक आनंदी राहतात. सर्व शिक्षक राहतात तरी आनंदी नाही, आपल्यात चूक, सगळ्यात चूक. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात. तसं काय आहे का, ही लोक पण आनंदी राहतात पण ती कलाकाराच्या सर्कल मध्ये आहेत का, नाही. त्यामुळे हे सुद्धा चूक. म्हणजे काय येणार, क आणि ड दोन्ही असत्य आहेत. कळलं का. तुमच्या आकृतीत करेक्ट आलं म्हणून ते करेक्ट असते असं काय नाही, सगळ्यांच्या आकृतीत करेक्ट यायला पाहिजे. एकाच जरी चूक, सगळ्यात चूक. म्हणून मी नेहमी म्हणतो, आपल्यात चूक, सगळ्यात चूक, विचारच नाही करायचा. उलट तुमच्यात बरोबर आलं तर जरा बघायचं की दुसऱ्या कुठल्या पद्धतीने चुकताय का. ओके, पूर्ण लेक्चर बघ ते सिलॉजिझम वाला. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. म्हणजे अंकिताची आई अंकिताच्या किती आहे रे, 2.5, 2.5 पट आहे.
डन. आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे आणि आईचंच वय भावाच्या वयाचे किती आहे 4 पट. 4 गुणिले भाऊचं बी पकडलं आपण, अंकिताचं ए भाऊचं बी. त्यांचे एकूण वय 66. त्यांचं एकूण वय म्हणजे तिघांचे एकूण वय किती आहे रे 66 आहे. तर अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती. आता मला छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागल्यात की बाबा अंकिताला पण मला आईच्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येतंय आणि भावाला पण मला आईच्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येतंय. मग सगळ्यात पहिल्यांदा हे 2.5 आहे त्याला मी असं लिहू का 5/2a. बरोबर. आता बघा अंकिताच्या आईचं वय मी काय पकडतो आ पकडतो. डन. आता एक एक गोष्टीचं काढू. अंकिताची आई आईच्या फॉर्मॅटमध्ये आली. परत आता अंकिताला आपण काढून घेऊ. अंकिताला कसं काढणार ए बरोबर खालचं 2 तिकडे जाणार 2a/5 उलट होणार ना थोडक्यात. परत अंकिताच्या भावाचं वय काढायचं आपल्याला कसं काढणार बी बरोबर 1/4 × a. आता आईचं वय अंकिताचं वय आणि भावाचं वय यांच्या वयाची बेरीज किती आहे रे 60 वर्ष. यांच्या वयाची बेरीज किती आहे 60 वर्ष आहे. मग काढून घेऊ आपण. आईचं वय अधिक अंकिताचं वय अधिक भावाचं वय किती आहे रे 66 वर्ष. मग आईचं वय आ अंकिताचं वय 2/5a आणि भावाचं वय 1/4a इज इक्वल टू किती रे 66. आ कॉमन काढलं आपण. आ कॉमन काढलं आतमध्ये काय उरलं 1 अधिक 2/5 अधिक 1/4 इज इक्वल टू 66. चला करा हे छेद समान किती आला 20. 20 आला म्हणजे ह्याला 20 न गुणा 20 × 20 ह्याला 4 न गुणले सो ह्याला पण 4 न गुणा 4 2 8 याला 5 न गुणले 20 येण्यासाठी म्हणून ह्याला पण 5 न गुणा 5 × 5 बरोबर किती आलं रे 66. आणि आई तर आहेच इथे. 20 आणि 8 28 28 आणि 5 33. मग आ बरोबर तेव्हा एक स्टेप वाढवू अजून आ गुणिले 33/20 बरोबर 66. मग काय येणार आ बरोबर 66 गुणिले खालचं 20 गेलं छेद 33. 33 दुनी 66 20 दुनी 40. आईचं वय किती आलं रे 40. मग ते काय विचारले भावाचं 2 वर्षानंतरचे विचारले. मला सांगा आईचं वय जर 40 आलं असेल तर भावाचं वय किती 40/4 ना 40/4 तर भावाचं वय किती असणार आहे रे 10 असणार आहे. भावाचं वय 10. लगेच उत्तर 10 लिहायचं नाही. ऑप्शन नंबर 1 त्यांनी काय सांगितलंय भावाचं आजचं वय 10 आलंय. भावाचं 2 वर्षानंतरचं वय काय असेल रे 10 अधिक 2 किती वर्ष असणार 12 वर्ष. भावाचं 2 वर्षानंतरचं वय काय झालं 12 वर्ष. डन. चलो नेक्स्ट. खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे द्या. ए बी सी डी ई एफ आणि जी एका भिंतीवर बसले आहेत व त्या सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. म्हणजे असे बसलेत ते तोंड पूर्वेकडे असं काहीतरी आहे. ठीक आहे. तर सी हा डी च्या किती लोक आहेत 3 आणि 3 6 आणि 7 7 लोक आहेत. 7 काढून घेऊ आपण मग सरळ 1 2 3 4 5 6 आणि 7. सी हा डी च्या तात्काळ उजवीकडे आहे. सी डी च्या उजवीकडे आहे म्हणजे डी वर असणार सी खाली असणार डी च्या लगेच उजवीकडे. इकडे बघताय त्याचा उजवा तिकडे असणार. सी हा डी च्या तात्काळ उजवीकडे आहे. बी हा अगदी टोकाला आहे व त्याचा शेजारी ई आहे. बी टोकाला आहे एकदा खाली घेऊ एकदा वर घेऊ आणि त्याचा शेजारी ई आहे इथं पण ई आहे. हे असं सायमल्टेनियसलीच भरायचं एका साईडला भरत जायचं नाही. नंतर जी हा ई आणि एफ च्या मध्यात आहे. जी हा ई आणि एफ च्या मध्यात आहे. जी हा ई आणि एफ च्या मध्यात आहे. लिहिलं. परत डी हा दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानी आहे. डी दक्षिण पासून तिसऱ्या स्थानी 1 2 3 डी ला जागाच नाही म्हणजे हे काय केस येणार नाही. आता ही केस आली. डी हा दक्षिणेकडे तिसऱ्या स्थानी डी च्या लगेच खाली कोण आहे सी. राहिला कोण तुझा ए. ए कुठं असणार आहे इथं. संपलं. आता जी च्या उजवीकडे कोण बसलेले आहे. जी च्या उजवीकडे कोण बसले रे एफ. जी च्या उजवीकडे कोण बसले एफ. ऑप्शन नंबर कळलं सगळ्यांना. आणि कुठला शॉर्टकट वगैरे वापरू नका रे पेपर झाल्यावर ढीक शॉर्टकट निघतात. पेपरच्या वेळी तू हेच करतोस आणि हेच योग्य पद्धत आहे. शॉर्टकट तिथं सुचत नाही. आल्यावर युट्यूबवर सगळ्यांना शॉर्टकट सुचतो
तिथल्या तिथं शॉर्टकट सुचत असेल तर त्याला शॉर्टकट म्हणायचं, नाहीतर ते मूर्खपणा असतो. हे एवढंच वाचा, डायरेक्ट प्रश्नच वाचा, म्हणजे उजवीकडचं कोण सांगा, हे याचा उपयोग होत नाही. प्लीज अशा व्हिडिओ पासून लांब राहावा, तात्पुरता आनंद देणाऱ्या गोष्टींपासून लांब राहावा. प्रॉपर कन्सेप्ट शिका, पझलचे प्रश्न असेच करायचे असतात आणि हाच योग्य अप्रोच आहे त्याला. ठीक आहे, चलो नेक्स्ट. हा एकदम मोठा कोर्स आहे माझा, की ज्याला गणितातला ग पण येत नाही त्याच्यासाठी. याच्यामध्ये ते मगाच्या कोर्स मधले तर कन्सेप्ट आणि PYQ आहेतच आहेत, 3500 जे काय म्हटलं ते. आणि वरून याच्यात अजून 2 फोल्डर दिलेत. एक मॅथचा फोल्डर दिलाय मी, एक रिझनिंगचा फोल्डर दिलाय. याच्यात पण 50-50 लेक्चर आहेत. आणि ह्या 2 फोल्डर मध्ये मी हाताला धरून शिकवल्यासारखं शिकवलंय. एकेका टाईपची 4-4, 5-5 गणित घेतले, जेणेकरून तुम्हाला कंटाळा यावा. आता मला येतंय इथपर्यंत तुमची अवस्था होईल एवढे गणित आपण ह्या 2 फोल्डर मध्ये घेतले. सो ज्याला एकदम शून्यापासून आणि आरामात शिकायचं असेल गणित बुद्धिमत्ता, त्याच्यासाठी हा कोर्स आहे, त्यानं बिंदास जॉईन करावा. ओके, म्हणजे हे वर्षभरासाठी घेतला तरी चालेल हा कोर्स, कारण ते त्यात कंटेंट पण अपडेट होत राहतो नेहमी, आणि बेसिक गोष्टी तर तुम्हाला मिळतात. एज्युकल्चर ऍप डाउनलोड करून तुम्ही सगळे कोर्स जॉईन करू शकता. चलो नेक्स्ट. हे थोडं आजकाल करायला लागतं, सहन करा. मी सांगितलं नाही तर काही ऍडमिशनच होत नाही, नुसतंच मी शिकवत राहतो. मग मला माझेच विद्यार्थी म्हणतात, सर तुम्ही बोलतच नाही, कोर्स लावा, युट्यूब जॉईन करा. म्हटलं अरे ज्याला लावायचं तर शोधून लावत, तसं नसतंय म्हणे सर. म्हणून मग मी आता सुरू केलंय, प्रत्येक 5-5, 6-6 प्रश्नानंतर हे थोडंसं 1 मिनिटात सांगतो तुम्हाला, बाकी काही नाही. स्किप करू शकता, फॉरवर्ड सुद्धा करू शकता तुम्ही त्यामुळे त्याला. जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी होता. आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणजे काय रे? 21 जून 2016 आहे. कधी होता? मंगळवारी होता. विचारलंय काय तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कुठल्या दिवशी असेल? राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजे काय? 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी कुठल्या दिवशी असेल? म्हणजे मागं जायचंय तुम्हाला. मग 21 जून, फेब्रुवारी नंतर मार्च, एप्रिल, मे आणि नंतर जून येतोय. ऑड डेज काउंट करूया. 21 जून मागचे ऑड डेज काउंट करायचे, म्हणजे 20 दिवस राहिले जून मधले. तर जूनचे ऑड डेज काय झाले? 20. मे चे किती असतात? 31. एप्रिलचे किती दिवस असतात? 30. मार्चचे परत 31 आणि 28 फेब्रुवारीचा दिवस काढायचा आहे तुला. 2016चं वर्ष आहे, म्हणजे लीप वर्ष आहे. 29 फेब्रुवारी असणार आणि 28चा काढायचा आहे, म्हणजे 29 आणि 28 असे 2 दिवस झाले. बरोबर? यांची बेरीज करा, पण त्याच्यापेक्षा सोपं काय सांगतो, अजून याला नीट करू. 2चं 2च लिहू. 31चं किती रे? 7 चोक 28, उरले किती? 3. 7 चोक 28, उरले किती? 2. ऑड डेज काढतोय आपण. ऑड डेज म्हणजे पूर्ण आठवड्यानंतरचे शिल्लक राहणारे दिवस. थोडक्यात 7 न भागायचं आणि येणारी बाकी. 31चे किती? 7 चोक 28, उरले 3. 20चे किती? 7 दुनी 14, उरले 6. करा आता बेरीज. 3 आणि 2 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10 आणि 6 16. 16चे ऑड डेज किती? 7 दुनी 14, उरले किती? 2. सो फायनली ऑड डेज किती राहिले रे? 2 ऑड डेज राहिले. आणि मागं जायचंय. 21 जूनला कुठला वार होता? मंगळवार. 2 दिवसांनी मागं जाऊ. एक दिवस म्हणजे काय? सोमवार. दुसरा म्हणजे काय? रविवार. सो 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाला कुठला वार असेल? रविवार असेल. जर तुला राष्ट्रीय विज्ञान दिन कुठल्या दिवशी आहे किंवा योगा दिन कुठल्या दिवशी आहे हे माहित नसेल तर तो प्रश्न स्किप करणे, नाहीतर कोणाकडनं तर माहित करून घेणे. आता पेपरच्या वेळी कसं माहित करून घेणार ते तू बघ. पण दिवस माहित नसतील तर काहीच नाहीये, काहीच करू शकत नाही तुम्ही. नेक्स्ट. जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22 ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही? कुठली संख्या ही मालिकेची राहणार नाही? बघा कसं केलंय. 4, 5, 8. 4 नंतर लगेच एक 5 केले आणि 5 आणि 3 8 केले. परत 13, 14, 17. 13 नंतर 14 घेतलं आणि परत लगेच 14 आणि 3 17 केलं. म्हणजे 3-3चा गट केलाय. 3-3चा गट. आणि ह्या गट चेंज करताना किती ऍड केलेत त्याच्यात? 5. कशावरून कळलं मला? इथं 22 आलं. 17 आणि 5 22. म्हणजे 22 नंतर काय येणार? 22, 23, 23 आणि 3 26. बरोबर? मग 26 नंतर परत 5 ऍड केलं. 26 आणि 5 किती येत आहे? 31. मग 31 नंतर 32 आणि 32 आणि 3 35. परत 5 ऍड केलं. 35 आणि 5 40. 41 आणि 44. 3 ऍड केलं. सलग संख्या अधिक 3 अधिक 5. सलग संख्या अधिक 3 अधिक 5. सलग संख्या अधिक 3 अधिक 5. असं चालू आहे. असं केलं तर कुठली मालिकेची गोष्ट राहणार नाही? 31 आलंय का मालिकेत? आलंय.
32 आलंय का मालिकेत? आलंय. 33 आलंय का रे? नाही. 35 आलंय का? आलंय. कुठली संख्या मालिकेचा भाग राहणार नाही रे? 33 ही संख्या मालिकेचा भाग राहणार नाही. सलग संख्या अधिक 3 अधिक 5 हा सिक्वेन्स चालू आहे. अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असतील तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील? मग आधी अशा वेळी काय करायचं? सरळ लिहून घ्यायचं ते UN I D आणि तुम्हाला पाठ असलेलं स्पेलिंग लिहायचं नाही, तिथलं बघून लिहायचं. UNIDENTIFIED जाऊया आता याला अल्फाबेटिकली लिहू. सगळ्यात पहिल्यांदा काय येणार रे याच्यात अल्फाबेटिकली? ABCD डी येणार बरोबर. मग मी इथं डी लिहिलं, डी खोडलं इथलं झालंय म्हणून. अजून एकदा डी आहे, हे पण डी खोडलं, वर्णमालेनुसार चाललंय, डी लिहिलं. डी नंतर काय येतंय? ई. ई एकदा ई खोडलं, इथं ई लिहिलं. ई अजून एकदा ई आहे, खोडलं, ई लिहिलं. ई नंतर येतंय एफ, खोडलं, एफ लिहिलं. परत EFGHI आय येतंय, आय एकदा आहे, दोनदा आहे, तीनदा आहे. एकदा, दोनदा, तीनदा लिहिलं आय. आता परत काय राहतं आपल्याकडे? ह्या गोष्टी राहतात. त्यानंतर एन असेल, एन. मग एन दोनदा आहे, एन एन. नंतर काय येतंय? STU टी येणार, खोडलं आणि यू लिहिलं. त्यांनी काय सांगितलं? तुम्ही जर असं वर्णमालेनुसार लिहिलं तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील? म्हणजे यूच्या खाली यू, यांच्या खाली असं कुठं कुठं झालंय बघा. कुठं कुठं झालंय रे? इथे एकदा झालंय, आयच्या खाली आय. अजून कुठं झालंय का? कुठेच झालं नाही. म्हणजे किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहिली? तर फक्त एका अक्षराची. कुठलं अक्षर आहे ते? आयची स्थिती अपरावर्तित राहिली. कळलं का? असा प्रश्न होता हा. नेक्स्ट. सानवी पूर्वेकडे काही अंतर चालते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्रीत वळते. पूर्वेकडे काही अंतर चालते आणि डाव्या बाजूला 90 डिग्रीत वळते. नंतर ती 50 मीटर चालते. पूर्वेकडे काही अंतर चालली, डाव्या बाजूला 90 मध्ये वळली आणि 50 किलोमीटर गेली. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 वळते. उजव्या बाजूला 90 वळली असती तर इकडे गेली असती. 135 म्हणजे अजून 45 म्हणजे इकडं वळते आणि 15 मीटर चालते. आणि किती चालते रे? 15 मीटर चालते, म्हणजे इथपर्यंत आली. ठीक आहे. आता तिच्या डाव्या बाजूला कुठली दिशा असेल? इकडं जाते म्हणजे तिची डावी बाजू ही असणार आहे. मग ती कुठली दिशा आहे तुमची? ईशान्य. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. ही कुठली दिशा आहे? ईशान्य. तर तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल? ईशान्य दिशा असेल. व्यवस्थित करायचं, काही चुकायला चान्स द्यायचा नाही. कळलं? चलो नेक्स्ट. मग खाली वेन आकृती आणि 3 शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृतीत अचूकपणे दर्शवतो? आता हा थोडासा अँबिग्युअस प्रश्न आहे. याचं उत्तर त्यांनी ऑप्शन नंबर 3 दिलंय आणि ते चेंज पण केलं नाही, की जे एवढं काही योग्य उत्तर नाहीये. आकृती कुठली आहे तुमची? ही अशी आकृती आहे. ठीक आहे. आता इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असतं तर वेगवेगळे विषय, काही संबंध नाही. पहिला ऑप्शन गेला. भारत, आशिया, युरोप असतं तर आशियामध्ये भारत यायला पाहिजे होता, युरोप वेगळा सर्कल पाहिजे होता, तो पण नाही. आता आयोगाचं उत्तर आहे फुले सुवासिक पांढरा. बरोबर. तर मग आयोगानं काय लिहिले? इथं फुले घेतले. ठीक आहे. आणि काही फुले काय केले? सुवासिक आहे लिहिले. आणि काही फुले काय लिहिले? पांढरी. आणि 3 नंबर दिले ऑप्शन. ठीक आहे. पण नाही, हे पूर्ण बरोबर नाही. मला सांगा, तुम्ही ह्याच्यात मोगरा कुठे ठेवणार? पांढरा मोगरा कुठे ठेवणार तुम्ही ह्याच्यात? तुम्ही ह्याच्यात निशिगंध कुठे ठेवणार? आणि तुम्ही ह्याच्यात रातराणी कुठे ठेवणार? का घेतले हे उदाहरण? ह्या सगळ्यांचे कलर कुठले आहेत? पांढरे. मग पांढरं फुल सुवासिक असू शकत नाही का? म्हणजे ह्याच्यात कुठेतरी पाहिजे होतं ना पांढरं फुल सुवासिक. तसं जमतंय का? नाही. फुले सुवासिक पांढराची आकृती कशी यायला पाहिजे होती तसं पाहिलं तर? याचं 3 मिक्स वाली जी आपली आकृती आहे ती यायला पाहिजे होती नेहमीची. आणि हा कलर काय रे? फुलं पण आहेत, पांढरे पण आहेत आणि सुवासिक पण आहेत, असं काहीतरी पाहिजे होतं ना. तर तुम्हाला इथं मोगऱ्याला जागाच नाही, त्यामुळे हे काही एवढं करेक्ट नाहीये. पण आयोगाला काय आता
मी तर पाठवलेलं मुलांना व्यवस्थित लिहून, कोणी टाकलं का नाही मला माहित नाही, पण ह्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 तर नाही येणार. लयत लय तुम्हाला द्यायचं आहे ना उत्तर, ह्याचं उत्तर कप बशी चहा किती भारी बसतंय बघा. ठीक आहे, मी इथं काय करणार, आकृती काढतो पहिल्यांदा. आणि मी इथं लिहिला चहा, मी इथं लिहिला चहा, इथं लिहिलं कप आणि इथं लिहिलं बशी. मग मी काय म्हणू शकतो, काही लोक कपातनं चहा पितात, काही लोक बशीतनं चहा पितात, काही लोक फुलपात्राने पित असतील, काही भांड्याने पित असतील, काही उंजळीने पित असतील, पण मी सगळ्याला चान्स देतोय ना. आणि राहिला प्रश्न इथल्या जागेचा पण, काही लोक कपात सूप पण पित असतील, काही लोक बशीत सूप पण पित असतील, चहाच प्यायला पाहिजे असं काय का? हे किती भारी जुळतंय बघा. ठीक आहे, तर माझ्या मते याचं उत्तर हे जास्त योग्य आहे याच्यापेक्षा, पण एमपीएससीने याचं उत्तर ऑप्शन 3 दिले. पण पुढच्या वेळी जरी प्रश्न आला तरी तुम्ही हे उत्तर लिहावं असं मला वाटतं. ठीक आहे, कधीतरी ते पण माणसानंच काढलाय पेपर, उत्तर तालिका सगळं, पण ह्याच्यापेक्षा हे जास्त करेक्ट आहे. कारण मी तुम्हाला सिंपल एका प्रश्नाचं उत्तर विचारलं की या आकृतीमध्ये मोगरा कुठं दाखवणार, त्याचं उत्तर दिलं आणि त्यात जुळतंय का, नाही जुळत, म्हणून ते जास्त काही योग्य वाटत नाही. सो याचं उत्तर कप बशी चहा हे जास्त योग्य पाहिजे. कळलं, सगळ्यांना समजलं? तर हा आपला शेवटचा प्रश्न होता. डिटेल समजावून सांगतोय त्यामुळं एवढा मोठं व्हिडिओ होतोय, पण तसं पाहिलं तर 20 मिनिटात प्रश्न, 20 ते 20च मिनिटात, 22 पण नाही, 20 मिनिटात तुम्हाला प्रश्न सुटले पाहिजेत, 20 प्रश्न. ठीक आहे, जर माझे एक्सप्लेन करून 40 मिनिटाचा व्हिडिओ होतो, 40-45 मिनिटाचा, तर तुमचा स्वतः सोडवताना 20 मिनिटातच झालं पाहिजे, आणि तेवढी आपल्या विषयाची गरज आहे. सो तुम्ही बाकीचे प्रश्न 40 मिनिटात कसे कव्हर करायचे तुम्ही ठरवायचे, ती सवय आतापासून लागते. पेपरच्या दिवशी मी बघतो असं होत नाही. ओके, तर लेक्चर आवडला असेल तर इथून पुढे रोज असं एक लेक्चर पडेल, ते सगळे लेक्चर तुम्ही पाहायचे, आणि मग एक्झामला तुम्हाला एकदम सोपी जाईल अशी मला खात्री आहे. कारण सगळे PYQ बघतोय, तुम्हाला पॅटर्न वगैरे कळून जाईल, आणि आवडला असेल तर नक्की तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यांना पण थोडासा फायदा होईल. धन्यवाद.